मत त्यांनी अर्जित केलं. महाराष्ट्राच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने भरपूर प्रयत्न करत असतात. एका ठिकाणी महाराष्ट्राचे औद्योगिकरण होत आहे, त्याला तंत्रज्ञानाची जोड या ठिकाणी मिळत असतात. या आजकालच्या युवा पिढीचे पावले जे आहेत वेगळ्या दिशेने वळत आहे. मला वाटतं तंत्रज्ञान येतं तिचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि हे तंत्रज्ञान जे आहे ते शेतीविषयक गोष्टीकडे वळवलेले आहेत. भारताची हरवलेली ओळख, भारत कृषीप्रधान देश, ते आपण पुन्हा मिळवण्यासाठी यशस्वी व्हा एवढाच बोलून बाहेर तो शब्द संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र. बाकी विचारू शकता तुम्ही अजितदादा पवार यांना विचारू शकता. अजितदादांना विचारलं, काका चुकलो. आज या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मी कधीतरी बाहेर असतो, माझा मोबाईल लागत नाही, नॉट रिचेबल असतो, तर मी पॉकीमॉनला कधी पकडतो. आणि एकदा मी पॉकीमॉनला पकडता पकडता कधी धरणावरती गेलो माझंच मला कळलं. त्यानंतर किरीट सोमाय साहेबांना विचारलं, मुलुंडचे खासदार, मला वाटतं आज या ठिकाणी पॉकीमॉन गो नावाचा जो काही गेम आलेला आहे त्या पॉकीमॉनचा गेम मी नक्कीच करणार. लोक त्या पॉकीमॉनला घाबरतात, पण मी त्या पॉकीमॉनला अजिबात घाबरत नाही, कारण त्याला मी किच्यात घेऊन फिरतो. पॉकीमॉनला किशात कशी घेऊन फिरतो? मी पॉकीमॉनला किच्यात घेऊन फिरतो. हा पेन ड्राईव्ह आहे, त्याच्यात पॉकीमॉन आहे. हा पेन ड्राईव्ह मी बितात तब्येत घेऊन जाणार. जर पॉकीमॉन नाही ऐकला तर नक्कीच त्याच्यावर मी ईडी लावणार. एवढं बोलून मी ते थांबतो. अण्णा हजारे साहेबांना विचारलं, भारत माता के वंदे मातरम, ये पॉकीमॉन गो नाम का जो गेम आया है वो पूरा युवा पीढ़ी का सत्यानाश करने के लिए आया है. मेरे को लगता है ढूंढने का तो पॉकीमॉन को ढूंढने का जरूरत नहीं है. ढूंढने का तो देश से सबसे बड़े पॉकेट मारे उन लोग को ढूंढो जो 900 करोड़ का चूना लगा के इधर का माल लेके उधर गए, उधर का पैसा इधर आएगा तो काला धन आपसू किधर आएगा. इतना बोल के इधर रुकता है. और भारत माता की सिंधुदुर्गचे सन्माननीय नारायण राणे साहेबांना विचारलं होतं, कोकणाच्या विकासासाठी आज या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय, कोकणाचा कॅलिफोर्निया होणार आहे. पण तो कॅलिफोर्निया होत असताना कोकणामध्ये घुसखोरीचं प्रमाण वाढले, पण परप्रांतीय घुसखोरी करते. पण आता बाहेरचा जो जपानने बनवलेला गेम आहे तो आमच्या कोकणाच्या वेशीच्या आत आलेला आहे. त्याला योग्य वेळीच प्रहार केला पाहिजे. एवढं बोलून मी ते थांबतो. जय जय महाराष्ट्र, जय सिंधुदुर्ग. सर्वात शेवटी हा मुद्दा जातो विधानसभेत आणि तो मुद्दा मांडतात सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब. अध्यक्ष महोदय, आज ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर हा पॉकीमॉन फक्त